आपण निघतोय फायनली मालवणला मित्राकडे. आपली राईड चालू करतो, कोस्टल राईड. आणि आपली गाडी आता रेडी आहे, दाखवतो. सो फायनली आपण गाडी रेडी केली आहे, आपला टॉप बॉक्स लोड केला आहे. सो आता निघू इथून 10-15 मिनटात. हार्डली 1 ते 1.5 तासाचा रनिंग आहे, जास्त टाईम नाही लागणार. तो लवकरच आपण मालवणला पोचू, एन्जॉय करत मस्तपैकी. तर चला आपण निघूया आता आणि पोचूया आपण मालवणच्या आपल्या डेस्टिनेशनवर. आणि तिथून आपण कोस्टल राईड चालू करणार. सो लेट्स गो. तर मित्रांनो आता आपण निघतोय, गोवाला आलेलो आहे. काय म्हणतो, सो आईला सोडलं इथे. आईचं काय म्हणतो निघायच्या आधीच वाट लागली आहे, तुटलंय. तर हे आपल्याला जाऊन रिपेअर करू शकतो मालवणला, पण आता तेवढ्या जाईपर्यंत आपले वांदे होणार आहेत, पूर्णच निघालं. सो काहीतरी आता जुगाड लावून फिट्ट करतो आणि इथून निघतो. आता काहीतरी आपल्याला एक्स्ट्रा ऑर्डिनरी करावं लागणार आहे. आता आवानं जुगाड केला आहे काहीतरी, सध्या टेम्पररी जायपर्यंत. सुरुवात पनवतीने झाली आहे. आता पुढचा जो काय म्हणतात त्याला सफर आहे, तो बघू आता कसा आहे. मला वाटत नाही एवढा खास असेल, कारण का पनवती सुरू झाले. सो लेट्स गो. सुरू व्हायच्या आधीच आपले वाट लागली. एक आपण सध्या डोकं नाही चालत आहे, काय होतं सध्या डोकं नाही चालत आहे. सुरुवात जरा एकदम खतरी झाली ना, प्रॉब्लेम आहे. ही जरा वेगळीच सुरुवात आहे. सो आता काढून ठेवलं आहे, आता कणकवलीला जाऊ. कणकवलीला जर पाड भेटला तर आपण बसू, नाही तर ऑप्शन नाही. सो बघू. सो जरा बेकार सुरुवात झाली आहे, काय करायचं काय कळत नाही. तरी पण बघू. आता आपलं मेन पॉईंट आहे, तिकडे जाऊ आता आणि बघू कसं काय ते. सोलो राईडमध्ये हाच प्रॉब्लेम असतो, हेल्प करायला कोण नसतं. आणि प्रॉब्लेम क्रिएट झाला तर मग अजून डोक्याला ताप असतो. त्यामुळे बघू. आता असं वाटतं थोडी गाडी हलकी झाली आहे, पण जरा एक वेगळा फील येतो आहे. दरवेळी काही ना काही प्रॉब्लेम क्रिएट होता. लास्ट टाइम खेळला आलेलो तेव्हा पुढचा जो चाकावरचा बर्गर होता तो तुटलेला. आत्ता एक्सपेक्ट नाही केलेलं, गाडी प्रॉपर सर्व्हिस केलेली, व्यवस्थित होती. वाटलं नव्हतं असं काहीतरी सुरुवातीला होईलच. आणि अजून आपण कोस्टल राईड सुरुवातच नाही केली आहे. कोस्टल राईड खूप बाकी आहे अजून, आपले नाही बोललात तरी खूप म्हणजे खूप बाकी आहे. सो बघू आता किती टाईम लागतो आहे आणि काय प्रॉब्लेम्स होतात आहे. जेवढे प्रॉब्लेम्स होते सॉल्व केलेत. आणि आता आपण चाललो डांबऱ्याला बहिणीच्या घरी, आणि तिथून मग पुढे कणकवलीवरून आचऱ्याला जाणार आहोत, जो आपला आजचा स्टे पॉईंट आहे, तिथे जायचं आहे. वाटलं नव्हतं प्रॉब्लेम्स होतील, पण आलेत. आता सॉल्व पण करतो आहे. बघू. आपल्याला कणकवलीला जाऊन एक पार्ट बघायचा आहे, जर तो भेटला तर मग आपणच स्वतः फिट करायचं आहे. नाही भेटला तर मग काहीतरी जुगाड करून त्याला फिट करायचं. पण एवढं आहे की मित्राच्या घरी गेल्यावर आपला जो हेडलाईट तुटली आहे ती आपल्याला पूर्ण फिट्टच करायची आहे. त्याला अशी जुगाड लावून तर काही होणारच नाही आहे ती. सो जेवढं पॉसिबल होईल तेवढा फिट्ट करायचं आहे. आता कणकवलीला जाऊन बघूया तो पार्ट भेटतो आहे की नाही. भेटला तर वेल अँड गुड, म्हणजे आपला प्रॉब्लेम लगेच सॉल्व होऊन जाईल. नाही भेटला तर मग काय ऑप्शनच नाही आपल्याकडे, काहीतरी जुगाड लावून त्याला फिट्ट करणं. कारण मुंबईला जाईपर्यंत तरी आपल्याला तो युजेबल आहे, आणि काहीतरी जुगाड करून त्याला फिट्ट करणं गरजेचं आहे. कारण का नाईटला आपल्याला तो हेडलाईट तर गरजेची आहे, त्यामुळे ऑप्शन नाही. उन्हाळा आहे, पण उन्हाळ्यामध्ये पण हिरवगार बघा किती आहे. मस्त रस्त्याच्या बाजूने झाडं आहेत,
आणि ती पण अजून हिरवी आहेत, अशी नाही की पूर्ण हे झालेले आहेत. पण गरम बेकार होतं आहे, म्हणजे मरणाचं गरम आहे. सो मी बॉटलला माझ्या खिशातच ठेवले आहे की कंटिन्यू पाणी लागतं, एवढं गरम आहे. सो आता आपली जी नेक्स्ट राईड असेल तेव्हा तर मला पूर्ण 4-5 बॉटल एका टायमाला कॅरी कराव्या लागणार आहेत, नाही तर हालत बेकार होणार आहे. फायनली आपण पोहोचलो आहोत तिवरे डांबऱ्याला पोहोचलो आहोत. आणि हा इथून कुठून तरी रस्ता आहे. यस, हा इथून रस्ता आहे. चला बाहेरच गाडी लावूया, आतमध्ये नेण्यासारखी तर ऑप्शन नाही आहे. इथून आपला हायवे आहे तो जास्त लांब नाही, हार्डली 5 मिनटं पण नाही लागत, खूप जवळ आहे. सो आपण 2 मिनटात 5 मिनटातच पोचू आपण. आपण निघालेलो 2च्या आसपास, लिटरली 1 ते 1.5 तासाचं रनिंग आहे. आपले जे प्रॉब्लेम्स चालू आहेत हळूहळू, त्यामुळे लेट झालं आहे. हे बघा 5 मिनटं पण नाही, 2 मिनटात आपण पोचलो आहे हायवेला. फायनली आपण हायवेला पोचलो आहोत. हा बघू शकता आपला, हा इकडून सरळ आपल्याला कणकवलीला जायचं आहे आणि हा मुंबईवरून येणारा रस्ता आहे. बरं वाटतं आहे, एवढा कंटाळा आलेला, गाडीचा इश्यू आहे. आता जरा हायवेला आलो त्यामुळे जरा बरं वाटतं. आता बघू किती टाईम लागतो, अजून जास्त टाईमपास नाही करायचा आपल्याला. तर आपण निघूया आता लगेच, कारण का पुढे पण आता कणकवली बाजारपेठेत जाऊन आपलं सामान घ्यायचं आहे, तिथून निघायचं आहे. ह्या रस्त्यावर राईड करायची ना मित्रांनो, खूप वेगळी मजा आहे. सो कधी टाईम भेटला, कोकणातली पोरं तर कंटिन्यू राईड करत असतात, विषयच नाही. बट तुम्ही जर कोकणातले नसाल आणि जर तुम्हाला राईड करायची असेल ना, तर नक्कीच एकदा कोकणात व्हिजिट करा आणि ह्या रस्त्यांवर राईड करा. 1 नंबर रस्ते बनले आहेत. पहिले खूप बेकार होते, पण आत्ता जे रस्ते झाले आहेत ना, 1 नंबर. म्हणजे राईड करायची पण मजा वेगळी आहे आणि सेफ रस्ते आहेत, भारी आहेत, मजा येते राईड करताना. मित्रांनो, 5 गेला आलेलो, आपला इंग्लंड गेला आलेलो, सध्या शोरूम बंद आहे. आता उद्या येऊ, एकदा नशीब असेल तर भेटेल, नाही तर मग बघू, मग जुगाड काहीतरी उद्या करावा लागेल. आता चला, आता आपण मसुराला चाललो, मसुराला फायनल. आजची राईड आपल्याला संपवायची लवकरात लवकर, कारण का जो सीन होतो आहे ना, आता ते दुकान चालू होतं बट लवकर संडे असल्यामुळे बंद झालं आहे. सो एकदा उद्या परत आपली कणकवलीमध्ये फेरी होईलच, तो बघू. थोडा एक वेगळा अनुभव भेटला पहिल्यांदा, आणि हा सीन आहे ना माझ्यासोबत फर्स्ट टाईम झाला आहे. म्हणजे असा की निघालो, मित्र बोलला, मग त्याच्यानंतर प्रॉब्लेम्स आले. घरात होतो तोपर्यंत काहीच प्रॉब्लेम नाही, घराच्या बाहेर निघालो सेकंड राईडला, प्रॉब्लेम चालूच झाले, थांबतच नाहीत. सो एक वेगळा अनुभव आहे. आता आपल्याला त्याच अनुभवातून शिकायचं आहे आणि आपल्याला अजून त्याच्यानंतर 3 दिवस कंटिन्यू राईड करायची आहे. मग त्याच्यामध्ये आता काय प्रॉब्लेम्स होऊ नये हीच सध्या इच्छा आहे. बघू, चला. ओके, इथून आपल्याला लेफ्ट मारायचं आहे आणि लेफ्टने सरळ सरळ जायचं आहे.
सध्या रस्ता भारी झाला आहे, राईड करायला मजा येते. आता एक ट्विस्ट आहे माझ्या मते, मलाही नाही माहीत, मी मॅपच्या थ्रू चाललो आहे. सो मला असं वाटतं आहे की जो रस्ता जातो ना, माझी आत्ते पण राहते या साईडला आडवलीला. सो बरोबर तिकडून जर रस्ता असेल तर मग आपण तिथे परत थांबायचं 5-10 मिनटं. आता आलो आहे तर भेटायला काय हरकत नाही. सो तिथून आपण भेटून पुढेच होणार आहे. सो 1.5 तासाचा रनिंग आपण ना 4 तास ते 5 तास लावतो आहे. सो मजा येते बट जाम लेट होते. सो बघू आता, लेट्स गो. संध्याकाळी 5 वाजले, लेट झालंच आहे. आपण ते 2ला निघालेलो. सो त्यामुळे आता जरा क्लायमेट थंड झालं आहे, ऊन नाही आहे. आणि नशीब आता मोबाईल व्यवस्थित चालतो आहे, कारण का मगाशी जेवढा तापलेला ना त्याचा एक रुपया पण आता 1% पण नाही तापत आहे. सो ठीक आहे, आपला शूट तो होतो आहे मग व्यवस्थित, काही इश्यू नाही आहे. सो आपल्याला इथून लेफ्ट नाही मारायचं, सरळच जायचं आहे जो आपला स्पॉट आहे. कारण का मसुऱ्याला जायला इथून रस्ता दाखवत होता. सो आत्ता जो रस्ता गेला ना तिथून दाखवत होता लेफ्ट मसुऱ्याला जायला, बट गुगल मॅपवरून सरळ पण एक दाखवत होता. आपल्याला इकडे का जायचं त्याचं कारण एक आहे, कारण का आत्ते पण इथे राहते, त्यामुळे मग तिला भेटूनच जाऊ म्हणून मग मी हा रस्ता निवडला आहे. नाही तर तिथून मॅपला तिथून पण रस्ता, इथून दोन्ही साईडून रस्ता दाखवतो आहे. सो बघू कुठेही, इथे किंवा तिथे, आपल्याला आपल्या डेस्टिनेशनलाच पोचायचं आहे, मित्राच्या घरी. पण इथून प्लस पॉईंट आहे की आत्याला पण भेटून जाऊ शकतो, त्यामुळे ह्या रस्त्याने चाललो आहे. तिथून तिच्या बाजूनेच एक रस्ता आहे, माझ्या मते तोच असेल. सो बघू पुढे. आय थिंक सो हा पण इथून 10-15 मिनटाचा रस्ता आहे, जास्त लांब नाही आहे. पळाली लगेच कुठे गेली ती? हां काय नाही सांगत, म्हणजे व्हिडिओत घेतो तुला. मग काहीतरी झाली पाहिजे ना आपली व्हिडिओ. तुझ्या गावी आले तर पप्पाने कसं सांगणार? पप्पा बोलेल एडा बनवतो तुझा. पप्पा म्हणेल ना खोटा बोलतो. मग नाही गेलं आता इथे कॅमेरे बसवले नाही, एकदा पोलीस कुठे ओके इथे कॅमेरे दिवसात नाही, एकदा 5 वाजता कुठे. चल चले. हां हां फोन कर. हां मानसीचा नंबर आहे ना, मॅसेज करीन. काय 10-15-20 मिनटात तर पोचीन, 10 किलोमीटर आहे. चल हां हो. सो फायनली आता निघालो आहेत आत्तेकडून, आडवलीवरून आता मसुऱ्याला 10 किलोमीटर आहे, 10 ते 11 किलोमीटर, जास्त लांब नाही आहे. सो लवकर पोचू. आता संध्याकाळ पण झाली आहे. तो मित्र सकाळपासून फोन करतो, भावा कधी येतोय कधी येतोय कधी येतोय. आता वाजले बघा, हे निघालेलो 2 वाजता आणि 5-5:30 झाले आहेत. म्हणजे आपण 3 ते 4 तास लावले तिकडे फक्त येण्यासाठी. ठीक आहे, काही इश्यू नाही. तसं पण आपल्याला राईड करायची आहे मस्तपैकी. फक्त लेट आपल्याला कुठे झालं, आपल्या ह्याच्यामुळे, आपला काय बोलतात त्याला, हेडलाईट तुटली, त्यामुळे आपल्याला जरा लेट झालं आहे. बाकी आपण व्यवस्थित निघालेलो आरामात मस्तपैकी. सो बघू काय नजारा आहे मित्रांनो, ह्याला बोलतात सीन. आणि ही आपण आता 3 ते 4 दिवस कंटिन्यू अनुभवणार आहोत. मित्रांनो हा कोकण बघा. तुम्हाला जर कोकणात येता येत नसेल ना, काही टेन्शन नाही भावांनो, टेन्शन घ्यायचं नाही. तुमचा भाऊ कोकण फिरतोय, तुम्हाला पूर्ण कोकण फिरवणार आहे व्हिडिओमध्ये बसल्या बसल्या.
त्यामुळे तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा. हा कोकण आहे ना फिरण्यासारखं खूप आहे. मी पण फक्त 3 ते 4 दिवस फिरणार आहे, त्यामुळे मी पण जास्त एक्सप्लोअर नाही करणार. पण जेवढा करणार आहे ना नक्कीच तुम्हाला दाखवणार आहे. तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा. आपल्या जेवढ्या असतील ना कोकण कोस्टल राईडच्या तुम्ही सर्व व्हिडिओ बघा. तुम्हाला मस्त कोकण फिरवणार आहे घरी बसल्या बसल्या. सो मस्त एन्जॉय करा. काय कोकण आहे भावानो यार, मजा येते. म्हणजे आत्ता खरं मला ना राईड सुरू केल्याची मजा येते. मगाशी ऊन होतं त्यामुळे वाटलं नव्हतं एवढं, पण आत्ता खरी मजा येते. पूर्ण संध्याकाळ 5:30 वाजून गेलेत. सो ऊन पण कोवळं आहे, मस्त क्लायमेट झालं आहे. रेडी टू राईड क्लायमेट सध्या आहे ना. रेडी टू राईडचा क्लायमेट आहे. बाप, आपण बाप बोलू शकतो. प्रॉपर कणकवलीच्या आतमध्ये आलो आपण. आपण इथून राईट मारून सरळ आलो आहे आता मसुऱ्याला. थोडंफारच आहे, जास्त लांब नाही. आणि तुम्ही नजारा बघा. तुम्ही फक्त सीन्स बघत राहा. तुम्हाला जास्त एक्सप्लेन करण्यापेक्षा फक्त तुम्ही फील करा, कारण का मी जास्त एक्सप्लेन करू नाही शकत. फक्त तुम्ही फील करा. आणि ह्यासाठी हे जर तुम्हाला सीन अनुभवायचे असतील ना भावानो, तर बाईक राईड बेस्ट आहे. गाडी किंवा असं दुसरं काही पेक्षा बाईक बेस्ट आहे माझ्या मते तरी. भावाचं गाव मस्त आहे आपल्या. हो 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 तगडा. 2 मिनटं थांबूया आणि ते जरा तुम्हाला नजारा दाखवतो. नजारा बघा, काय क्लास आहे. संध्याकाळ झालं. बाप, म्हणजे एकदम फील भारी येतो भावाने. तर भावांनो आता पोचलोत मसुऱ्याला. तर आता आपण आहोत गड नदीवर. नदीचं नाव गड नदी आहे. सो नदी मस्त आहे, भारी आहे आणि एक्सप्लोअर करण्यासारखी आहे. खूप मोठी पण आहे. हार्डली 5 ते 10 मिनटानंतर आपण मित्राच्या घरी पोचू. बट जो हा क्लायमेट आहे ना पाठचा, तो एकदा बघून घ्या. क्लास आहे. अरे तिकडे जरा, मला वाटलं तिकडे. अरे बोललो काय तुला, निघाला ना भावा. बस तो थोडं पाठी कर. मंदिर कुठे? इथे. तर मित्रांनो फायनली पोचलो आहोत आपण. सो आजचा व्हिडिओ इथेच थांबवतोय.
भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तुम्हाला मित्राचं घर दाखवतो चला. अरे आला बंगलाच आहे.